महाराज म्हणतात की तुम्हाला जीवनामध्ये जर त्याग करायचा असेल तर कशाचा त्याग करायचा आहे? आपल्यामध्ये जो अहंकार आहे, जो मीपणा आहे, त्याचा तुम्ही त्याग करा. मग तुमचं जीवन कसं होईल बघा, असं त्या अभंगातून सांगतात. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते, अंतरीचे विषम जाड, येऊ पुढे न द्यावे, तुका म्हणे शुद्ध मन, समाधान पाहिजे. तर तुम्हाला त्यागच जर करायचा असेल तर तुमच्या अहंकाराचा, अभिमानाचा तुम्ही त्याग करा. ज्या स्थितीत तुम्ही असाल तसेच राहा आणि मग कल्पनाचा निराश झाल्यावर खाली काय उरते ते साक्षी भावाने पहा. हृदयात आत्तापर्यंत जे द्वैत भावाचे दृढ संस्कार आहेत ते नजरेसमोरही येऊ देऊ नका. म्हणजे द्वैतभाव म्हणजे ईश्वर आणि मी हा वेगळा, हा द्वैतभाव आहे. पण ईश्वर आणि आपण वेगळे आहोत का? म्हणजे परमात्मा आणि आत्मा एकच आहेत का नाही? आणि म्हणून द्वैतभाव विसरून द्या आणि त्याला तुमच्या डोळ्यासमोरसुद्धा येऊ देऊ नका आणि आपले मन शुद्ध ठेवा आणि निरंतर नेहमीच तुम्ही समाधानाने राहा. आणि तुम्ही आणि ईश्वर अद्वैत आहात, एक आहात, हे लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी.